नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि आता आपण आलो आहे म्हणजे डोंबिवलीच्या फिश एक्सपोमध्ये. अंडर वॉटर जे फिश एक्सपो आहे त्याला व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. तर बघूया इकडे कसं काय आहे सगळं. आणि माझ्यासोबत आहे मम्मी, दिव्या, पप्पा आहेत इकडे. चला आतमध्ये आलो आहे आपण आणि आता एक्सप्लोअर करतो आहे. इकडे आपण तिकीट घेतो आहे आणि 100 रुपये तिकीट प्राईज आहे. इकडे येऊन बघू शकतो आहे. अनफॉर्च्युनेटली मी गोप्रो कॅरी नाही केला आहे. इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्सपो. वेगवेगळ्या शहरांमधून फिरत फिरत हा फिश एक्सपो डोंबिवलीमध्ये देखील आला आहे आणि खूप आधीच आला आहे बघायला गेलं तर दीड महिना आधी, आणि आता देखील तो चालू आहे. आणि म्हणूनच एक्साइटमेंटने आपण व्हिजिट करायला गेलो. एंट्री करता सुरुवातीला आपण फिश टँक्स बघू शकतो जे मोठे मोठे आहेत आणि इथे रंगीबेरंगी छान असे मासे देखील आहेत. प्रत्येक मासा कोणता व त्याची कोणती स्पेसीज आहे त्यांच्याबद्दल सुद्धा त्याचं नाव तिथे मेन्शन आहे. बरेच सारे फिशेस हे आपण बघितले असतील जे की कॉमन देखील होते, जे ॲक्वेरियममध्ये पाहायला मिळतात. काही काही फिशेस वेगळे देखील बघायला मिळाले. ब्लॅक शार्क फिश, हा ब्लॅक मोर फिश जो आपल्या डोळ्यासमोर दिसतोय तो आहे. त्यासोबतच अन्य शार्क, व्हाईट शार्क वगैरे असे बरेच माशांची प्रजाती इकडे बघायला मिळाल्या, जे की बघून खूप छान वाटलं आणि थोडीशी माहिती मिळाल्यासारखं तर नक्कीच वाटलं. हा फिश आहे तो आफ्रिकन कॅटफिश आहे आणि त्याचं हे एकदम छोटं व्हर्जन बघायला मिळतं आहे. थोड्या वेळाने जर तुम्ही व्हिडिओच्या पुढे जाणार तर खूप मोठं कॅटफिश तुम्ही बघू शकता. आणि ऑब्वियसली जर तुम्ही लाईव्ह गेलात तर अजूनच छान वाटेल. टनेलमध्ये ते कॅटफिश बघायला मस्त वाटलं. मी प्रत्येक फिशचं माहिती सांगण्यामध्ये टाईम वेस्ट नाही करत. तुम्ही जस्ट बघू शकता आणि जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही ती साईट देखील व्हिजिट करू शकता, जेणेकरून जास्त बोरिंग तुम्हाला व्हिडिओ नको वाटायला प्रत्येक फिशचं नाव सांगत. सो दॅट्स वाय तुम्ही बस एन्जॉय करा. आणि हा जो आहे तो व्हाईट शार्क इथे बघायला मिळतो आहे.
आणि फायनली आपण येऊन पोचलो ते म्हणजे टनलमध्ये. इकडे सगळे फिशेस मिक्स असे बघायला मिळत आहेत आणि खूप सुंदर वाटतं इकडून चालताना अंडर वॉटर टनलमधून. आणि व्यवस्थित त्याची सगळी रचना वगैरे केलेली बघायला मिळते. आणि 100 रुपयामध्येच आपल्याला दुबईचा फील मिळतो आहे डोंबिवलीमध्ये बसल्या बसल्या. तर अजून काय पाहिजे. याच फिशचं एक छोटंसं व्हर्जन आपण थोड्या वेळा आधी बघितलं फिश टँकमध्ये आणि तेच एकदम मोठ्या रूपात इकडं बघायला मिळालं. आणि हेच ते कॅटफिश जे आपण छोटे छोटे बघतो इथे खूपच मोठ्या आकारात ते इकडे बघायला मिळाले टनलमध्ये. ऑल टुगेदर कन्सिडरिंग प्राईस हा खूप चांगला अनुभव होता. तर नक्कीच तुम्ही विथ फॅमिली इथे विजिट करू शकता. येथे एंट्री फीस फक्त 100 रुपये आणि तुम्हाला अवश्य वेळ असल्यावरती तुम्ही या कल्याणशिवी रोडवरती जाऊन रुनवल गार्डनसमोर या एक्झिबिशनला व्हिजिट करू शकता. आतमध्ये आल्यावरती आपण स्टॉल्स वगैरे बघू शकतो जिथे की बुक्स आणि स्टुडंट्सचे स्टडी मटेरियल्स वगैरे पाहायला मिळतात. सोबतच लोणचं आणि पापड अशा घरगुती देखील डिशेस इकडे बघायला मिळाल्या. आणि इकडूनच आपण एंटर होतो ते म्हणजे जत्रेकडे. जत्रेमध्ये बरेच राईड्स इकडे बघायला मिळत आहेत आणि जिथे की तुम्ही विथ युअर फॅमिली एन्जॉय करू शकता. आमच्यापैकी कोणीच राईडसाठी रेडी नव्हतं म्हणून मला देखील स्किप करावं लागलं आणि टाईमचं देखील थोडं बंधनच होतं. यूट्यूबच्या फूड ब्लॉगर्सकडून बऱ्याचदा बघितली गेलेली ही आईस्क्रीम. म्हटलं आज हिला टेस्टच करूया. तशी तर आईस्क्रीम तेवढी मस्तच होती पण 50 रुपयाला क्वांटिटी थोडी कमी होती. ओके, तर मित्रांनो असं आपण इकडे व्हिजिट केला. बऱ्यापैकी इकडे जत्रा वगैरे गोष्टी बघायला मिळत आहेत आणि तुम्हाला पण वेळ असेल तर नक्की तुम्ही या KDMCच्या अंडर वॉटर फिश टनलमध्ये येऊ शकता, जे की रुनवल गार्डन समोरच आहे आणि इकडे डोंबिवलीला ईस्टलाच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांसोबत देखील शेअर करा.